काय तू झोपली नाहीस अजून? तुला म्हणलं रात्र खूप झाली, उशीर झालाय, जाऊन आराम कर, झोप जा. हो डॅडी साहेब, कशी झोप लागेल मला? हा जो सगळा मेस क्रिएट झाला ना, त्यानंतर नाही झोप लागणार. म्हणजे हे सगळं किती वियर्ड आहे. घरात कोणीतरी अचानक घुसणं, लोक पहाऱ्यावरून गायब होणं, हे खूप वियर्ड आहे. आपल्याला ना डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवावं लागणार आहे सगळीकडे. हे बघ, आनंद साजरा केलाय त्यांनी, घेतले असतील 2-4 घोड, 1-2 ग्लास, काय हा त्यांना उद्या सकाळी मी समज देणार आहे नीट व्यवस्थित. डॅडी साहेब, इतकं हलक्यात घेऊ नका सगळं. जितकं वाटतंय तितकं सोपं नाही आहे प्रकरण. म्हणजे ना मला राहून राहून असं वाटतंय की घरात कोणीतरी मुद्दाम प्लॅन करून घुसलेलं. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं तुमच्या लोकांनी दारू पिऊन जर ती शिडी लावली असेल तर त्यांना तुमचा स्वभाव व्यवस्थित माहितीये. त्यांना माहितीये तुम्ही त्यांचं काय कराल, त्यामुळे घराच्या आत डोकवण्याची हिंमत तर ते अजिबात करणार नाही. आणि जर घरात चोर शिरले असते तर घरात चोरी सुद्धा नाही झालेली. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. एकदम हे पोलिसी डोकं एकदम. म्हणजे जे तात्यासाहेब मोहितीच्या लक्षात नाही आलं ते त्याच्या लेकीच्या लक्षात आलं. ही मंजू जोवर या घरात आहे ना, तोवर असंच सगळ्या बाजूने विचार करावा लागणार आहे. आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे डॅडी साहेब, जोवर ही बाई या घरात आहे. करेक्ट. ही मंजिरी वाघमारे, हिने मला कायम अडचणीत आणलेलं आहे. ते आता पण तशी वागू शकता निश्चित बघूया. एकदा कळलं पाहिजे घरात कोण आले ते, मग त्याचा कार्यक्रमच आखतो मी व्यवस्थित. डॅडी साहेब, सत्य असेल तर म्हणजे सत्याच मंजूला भेटण्यासाठी असा घरात घुसू शकतो. नाही, खरोखरच सत्या जर इथे येऊन गेला असेल ना, ते चिंताजनक आहे. तर आतमध्ये या. काय करतो तू जा, तू आज जा. आले का? डान्स जरा डान्स. पण तुम्हाला सगळ्यांना नाचताना बघून असं आनंद मला हर्ष वाटत होता. म्हणजे किती दिवसांनी आपल्याकडे संगीत वाजलं आणि थोडं रिलॅक्स चांगलं असतं. रिलॅक्सेशन साठी चांगलं असतं. गाणं गाणं कुठलं होतं ते? गाणं कुठलं होतं ते? हे शिट्टी, हे एसटी वाजली काय? शिट्टी शिट्टी. हा, काय गाणं ते? शिट्टी वाजली, गुड. गाडी सुटली. शिट्टी वाजली, गाडी सुटली. शिट्टी वाजली, गाडी सुटली. अन पदर गेला नवर. परी जरा जपून दांडा धर. परी जरा जपून दांडा. या सत्याला ना चांगलाच दम दिला पाहिजे. काल जवळपास मरणाच्या दारातनं परत आलोय. कोण आहे? कोण आहे? मी आहे. तात्यासाहेब. काय चाललंय? झोप नीट लागली ना? हो, छान झोप झाली. वातावरण चांगलं इथलं. काय झालं, सकाळी सकाळी आलात भेटायला? म्हणजे काही काम होतं तुमचं? अच्छा, म्हणजे काम असल्याशिवाय यायचं नाही का? नाही, तसं नाही. सकाळी सकाळी काम असतील ना तुम्हाला पक्षाची, म्हणून विचारलं. काम काय चालूच राहतात. पण आता आमचं आद्य कर्तव्य काय? तुझी सेवा करणं, ते आमचं कर्तव्य. हे बघा, नाश्ता आणला, करून घ्या. खरंच सत्या येऊन गेला असेल का इथे रात्री, आणि आला असेल तर मला कसा दिसला नाही? तात्यासाहेब. आहात होय? हो. हा, मंजू, कुणी आलो होतं? नाही, रात्री कशाला येईल कोणी? कुणीच नव्हतं आलं. मीच लवकर झोपले होते. हा, एवढं बरं. कुणी नव्हतं आलं ना,
ठीक आहे, म्हणजे चिंता मिटली माझी. हा, कुणी आलं असेल तर मला सांग. तसं मला त्यांना तंबी द्यायला त्यांना सांगितलंय मी, रात्री 10 नंतर कुणाला सोडायचं नाही. तर मला सांग, त्यांना सांगतो मी. नाही नाही, काहीच गरज नाही. कुणी आलंच नव्हतं तर कशाला उगाच. हा, हे चांगलं झालं. बरं, तू आता हा नाश्ता करून घे आणि खाली ये, मी वाट बघतोय. म्हणजे काही काम आहे का माझ्याकडं? नाही, बाहेर जाऊ ना आपण कुठेतरी बाहेर जा. हा, म्हणजे बाहेर कशाला? तू नाश्ता करून घे, मी खाली आहे. ये लवकर, ये, वाट बघतो. ये लवकर ये. तात्यासाहेब पण ये लवकर ये. अचानक कुठं बाहेर घेऊन जात असतील मला. काहीतरी गडबड नक्कीच आहे. सत्याला फोन करून कळवते, नाहीतर मागच्या वेळेस सारखं काही विपरीत नको घडायला. वा, काय सुगंध आहे. स्वप्ने, काय चहा बनवलाय. अमृत आहे, अमृत. वा वा बया, मेलेल्या माणसाच्या तोंडात 4 थेंब टाकले का नाही, तो पण जिंदा होऊन बसल. जास्त झालं का? एवढा कॉन्फिडन्स पण बरा नाही. स्वतः टेस्ट करून बघते आधी. बया, एक सोबत कस काय हातावर घेऊन टेस्ट करायला जमतो. कसला चटका बसला मला. जाऊ दे बाई, आपण आपलं कपात घेऊ आणि तसंच टेस्ट करू. आपल्याला नाही जमायचं ते. मस्त. अगं सपने, बास बास बास, घेशील उडून मला. काय पण बोलतो. काय पण बोलतो. फुर करून चहा पिती. अख्ख्या घराला कळलं तू चहा पितीस ते. सकाळची शांतता भंग करून टाकली सगळी. वाटलेच जरा गोड बोलायला जमत नाही बघ बायकोशी. सकाळ सकाळ नुसती वस 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 वस. त्यापेक्षा जरा दरबार भरायचा काय विचार केलाय ते बघ. भरवणारच ना का गेलंय सगळं खुळ आता डोक्यातनं. कसलं खोळ. अरे आज काय करतो. त्या दिवशी तेवढं म्हणत होता का आता सत्यदादाच्या मागं मागं करणार नाही, असं करणार तसं करणार, एवढं तर बोल ना. हा, हो, आलं लक्षात. तू नको सांगू मला ते. माझं मी बघतो काय करायचं. तेच कधी बघणार असते विचारते मी. जय द्या, असं काय करतो. मला बघायचंय बघ तुला त्या खुर्चीवर बसलेलं. बया, कसलं भारी. म्हणजे असं सगळे लोक तुझ्या आसपास उभे आहेत, हात जोडून वगैरे तुझं प्रॉब्लेम सांगतायत. तू पण त्यांचे प्रॉब्लेम ऐकून घेतोय. तुझे पाय वगैरे धुतायत. कसलं भारी. आणि तुझ्या एक्झॅक्ट माग